काल जी एक्झाम झाली होती त्या एक्झामचे मी तुम्हाला सर्व आन्सर सांगितले. त्या आन्सर सोबत आज एक नवीन टॉपिक आपण शिकतो आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे ऑब्जेक्ट. प्रत्येक वाक्यामध्ये आपणाला सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, ऑल काइंड्स ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच किंवा ग्रामरची प्रत्येक कंटेंट तुम्हाला फाइंड आउट करता आली पाहिजे, शोधता आली पाहिजे. त्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट मीन्स काय आहे? कर्म आहे. तर वाक्यामध्ये कर्म कुठे असतं? त्याची प्लेस काय असते? वेअर इज द प्लेस ऑफ ऑब्जेक्ट? यू शुड नो. देर आर टू ऑब्जेक्ट्स इन इंग्लिश. टू ऑब्जेक्ट्स आहेत. You know, direct object and indirect object. Direct object and indirect object. How it will work? See. What is called the direct object? डायरेक्ट ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं किंवा प्रत्यक्ष कर्म कशाला म्हणायचं? द ऑब्जेक्ट विच रिसिव्ह द ऍक्शन ऑफ द वर्ब. कारण असं वर्ब आहे की ते वर्ब असं ऑब्जेक्ट आहे की ते ऑब्जेक्ट वर्बची ऍक्शन रिसिव्ह करतं. याचं छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगेल. तुम्ही जर घरी एक मेणबत्ती घेतली, कॅन्डल घेतली आणि एक आयर्न रॉड घेतला आणि तो आयर्न रॉड जर मेणबत्तीच्या ज्योतीवरती ठेवला किंवा त्याच्या वर ठेवला काही वेळेपुरता, तर निश्चित तो आयर्न रॉड तापतो. तापतो म्हणजे त्याच्यामध्ये उष्णता शोषली जाते. आलं लक्षात? आणि उष्णता शोषली जाते म्हणजे ती ऍब्सॉर्ब करते किंवा रिसीव्ह करते. काय रिसीव्ह करते मुलांनो? त्याची जी ऍक्शन आहे ती ऍक्शन तिथं रिसीव्ह केली जाते. लक्षात ठेवा, ती ऍक्शन तिथं रिसीव्ह होते. नीट लक्षात घ्या. डेफिनेशनचा अर्थ काय होतो नीट लक्षात घ्या. द ऑब्जेक्ट विच रिसिव्ह. ऑब्जेक्ट म्हणतोय आपण, वर्ब नाही. द ऑब्जेक्ट विच रिसिव्ह. उष्णता कोण शोषण करतो? लोखंडी रॉड. म्हणजे तो लोखंडी रॉड म्हणजे आपल्या इंग्लिशच्या सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्ट आहे. इट्स ऑब्जेक्ट आहे. अँड दॅट ऑब्जेक्ट विल रिसिव्ह ऍक्शन. कशाची ऍक्शन तो रिसिव्ह करतोय बाळांनो? वर्बची ऍक्शन तो रिसिव्ह करतोय. लक्षामध्ये. अँड दॅट इज कॉल्ड द डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि त्याला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणतो. लक्षात घ्या. मी तुम्हाला छान पद्धतीनं दाखवतोय, नंतर तुमच्या त्या गोष्टी लक्षामध्ये निश्चित येतील. गणेश इट्स अन ऑरेंज. बघा या ठिकाणी अन ऑरेंज हे जे वर्ड हे ऑब्जेक्ट आहे. पण हे ऑब्जेक्ट कोणत्या प्रकारचं ऑब्जेक्ट आहे बाळांनो? तर हे ऑब्जेक्ट आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता हे डायरेक्ट ऑब्जेक्ट का आहे, कशामुळे आहे, याचं कारण जर ओळखायचं असेल तर अन ऑरेंज हे जे ऑब्जेक्ट आहे हे ऑब्जेक्ट ईटची जी ऍक्शन आहे ते ऍक्शन रिसीव्ह करतो. बरेचसे मुलं म्हणतील सर ऍक्शन कसा रिसीव्ह करतो? ऍक्शन असा रिसीव्ह करतो की ऑरेंज ही खाण्याची वस्तू आहे आणि ते खातो आपण. लक्षात, म्हणजे ऑरेंज ही ईटची ऍक्शन रिसीव्ह होते त्या वर्डसाठी. त्याच्यामुळे अन ऑरेंज इज अ डायरेक्ट ऑब्जेक्ट. अन ऑरेंज इज अ डायरेक्ट ऑब्जेक्ट. कळतंय? कळतंय? सगळ्यांना समजतंय? सांगा स्पीकर ओपन करून, येस ऑर नो? Yes, sir. Yeah, very Yes, nice. sir. Yes, sir. Very nice. Yes, sir. Yes, sir. It is the direct object. Next sentence. Next sentence. My mother is making a cup of tea. Making म्हणजे बनवणे, मेकिंग तयार करतो. करतो का आपण तयार अ कप ऑफ टी? हो करतो ना. तर तयार करता येतो, बनवू शकतो. म्हणजे जिथं ऍक्शन या कप ऑफ टीला मेक ही ऍक्शन रिसीव्ह होते, मॅच होते. आणि ज्यावेळेस तिथं ते मॅच होते म्हणजेच अ कप ऑफ टी इज अ डायरेक्ट ऑब्जेक्ट. परमनंटली लक्षात ठेवायचे. परमनंटली लक्षात ठेवा. इट इज द डायरेक्ट ऑब्जेक्ट. गॉट इट? Next one. My mother is making a cup of tea. That same sentence.
My mother is making a cup of tea. A cup of tea is the direct object. Huh? Next, my mother is making a cup of tea. Direct object. My mother is making a cup of tea. Direct object. ते सेम सेंटेन्स तिथंच आलेलं आहे त्याच वेळेस. ऍक्च्युअली मला तिथं दुसरे सेंटेन्स टाकायचे होते, परंतु काही कारणामुळे मी ते टाकले नाहीत, कारण तुम्हाला या सेंटेन्सची पूर्ण अंडरस्टँडिंग व्हावी या कारणामुळे. नेक्स्ट वन. She told a story. A story. डायरेक्ट ऑब्जेक्ट. कारण टोल्ड म्हणजे सांगितली, स्टोरी सांगतो का? हो, डायरेक्ट ऑब्जेक्ट. राम, श्याम अँड गणेश आर ड्रिंकिंग मिल्क. ड्रिंकिंग म्हणजे पिणे. पितो का दूध आपण? पितो. त्याच्यामुळे मिल्क हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आपल्याला बाकी सब्जेक्ट केवढा आहे, किती आहे याच्यावरनं काही देणं घेणं नाहीये. पहा, आपण थिंकिंग कशाची करतोय किंवा आपण अभ्यास कशाचा करतोय? ऑब्जेक्टचा. आणि ते कोणत्या प्रकारचं ऑब्जेक्ट आहे? तर डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. हे आपल्या निश्चित लक्षामध्ये येतं, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट वन. मिस्टर आनंद इज बिल्डिंग अ हट. आता बिल्डिंग म्हणजे बांधणे, मेकिंग म्हणजे बनवणे. हट झोपडी आपण बनवतो का? हो, बनवतो. आणि बनवत असल्यामुळेच दॅट ऑब्जेक्ट रिसिव्ह द ऍक्शन ऑफ द वर्ब विच वर्ब बिल्ड. त्याचे ऍक्शन. त्याच्यामुळे हट हे डायरेक्ट ऑब्जेक्ट. नीट लक्षात घ्या. खूप काही उदाहरणं मी तुम्हाला देतोय. देण्याची कारण एकच आहेत की तुम्हाला परमनंटली लक्षात राहावं, कारण डायरेक्ट ऑब्जेक्ट हे नेहमी ऍक्शन रिसिव्ह करत असतं. लक्षात ठेवा. डायरेक्ट ऑब्जेक्ट नेहमी ऍक्शन रिसिव्ह करत असतं. शी कॅन विन धिस रेस. धिस रेस, हो, विन करतो, जिंकतो. म्हणजे धिस रेस हे ऑब्जेक्ट ऍक्शन रिसिव्ह करतो. म्हणजे धिस रेस इज द डायरेक्ट ऑब्जेक्ट. प्रसाद इज कॅचिंग अ रॅबिट. सॉरी, प्रसाद इज कॅचिंग अ रॅबिट. रॅबिट म्हणजे ससा. आता तो ससा आपल्याला पकडायचा आहे. वेट 1 मिनिट. प्रसाद इज कॅचिंग अ रॅबिट. अ रॅबिट इज द डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता याच्यानंतर माझ्याकडे पूर्णपणे लक्ष द्याल तुम्ही मुलांना. लक्षात घ्या व्यवस्थित, प्रत्येक जण लक्ष द्याल. पहा पुढे. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट आपण पाहिलं. आता आपण काय पाहतोय? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इन इनडायरेक्ट ऑब्जेक्ट व्हॉट इज इम्पॉर्टंट? अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट इज समवन और समथिंग. समवन हे पर्सन साठी यूज करतो आणि समथिंग हे थिंग साठी आपण यूज करतो. लक्षात घ्या, थिंग साठी यूज करतो. Someone or something that receives the direct object. Receives the direct object. डायरेक्ट ऑब्जेक्टला काय करतो? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट रिसीव्ह करतोय. आता तो कसा करतो? उदाहरण पाहूया आपण. बघा, इथं एक सेंटेन्स दिलेलं आहे. गणेश गिव्स मी अन ऑरेंज. प्रत्येक वर्ड सांगतोय बाळांना मी व्यवस्थित, समजून घ्या. 9 मुले जॉईन होते, त्याच्यातले 3 मुले जॉईन नाहीयेत. कोण नाही तर ते त्यांना मेसेज करेल मी. लक्षात. प्रॉब्लेम एक झालती की लाईट ऑफ झाली होती, त्याच्यामुळे क्लास डिस्कनेक्ट झाला. आता आपण क्लास कंटिन्यू करतो. लक्षात घ्या. गणेश गिव्स मी अन ऑरेंज. बघा, अन ऑरेंज. गिव्स म्हणजे देणे. काय देतो आपण? ऑरेंज. म्हणजे अन ऑरेंज हे ब्ल्यू कलर मधलं डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. लक्षात घ्या, ते काय आहे? डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि मग ते डायरेक्ट आपण ऑब्जेक्ट आपण एरोने तिथं दाखवलंय. लक्षात घ्या. आता इनडायरेक्ट ऑब्जेक्टचं काय म्हणणं आहे किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आपल्याला काय सांगतो? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट रिसिव्ह द डायरेक्ट ऑब्जेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट रिसिव्ह द डायरेक्ट ऑब्जेक्ट. हाऊ? बघा, अन ऑरेंज. अन ऑरेंज कशाला? मला देता येते ना ती अन ऑरेंज. म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट तिथं रिसिव्ह होत आहे. कुणाला रिसिव्ह होतंय? इनडायरेक्ट ऑब्जेक्टला. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे मी. त्याच्यामुळे मी हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे अँड ऑरेंज इज डायरेक्ट ऑब्जेक्ट. ऑरेंज हे काय आहे बाळांनो? डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे.
नेक्स्ट वन. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. चला पुढे. आता आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्टची काय उदाहरणं पाहतोय पा. दे आर सेंडिंग देम 1 dozen mangoes. देम इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मी तिथं लिहिलं नाही, तुम्ही ओळखू शकता. प्रसाद इज टीचिंग मी अ लेसन. मी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. सी हँडेड हिम अ बुके ऑफ फ्लावर्स. हिम इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि मग राहिलेलं दुसरं काय आहे? अ बुके ऑफ फ्लावर डायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट. नेक्स्ट वन. The chef prepared us a delightful meal. Us is the indirect object. Next one. He bought her a book from the library. A book. To whom? Her. Yes, na? So her is the indirect object. Next one, last one. They sang the audience a beautiful song. आता sang means गायले. काय गायले? अ ब्युटिफुल सॉन्ग. अ ब्युटिफुल सॉन्ग हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आणि कुणासाठी गायले? द ऑडियन्स. आणि द ऑडियन्स हे काय आहे? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. अनुष्का समजतंय बोललेलं? पूर्ण लक्षात येतंय? डायरेक्ट ऑब्जेक्ट काय आहे आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय आहे? स्पीकर ऑन करून सांगू शकता. अनुष्का. आर्या देशमुख. Yes, sir. Very nice. Are you getting direct object and the indirect object? Yes, sir. Very- सर मला एकदा डायरेक्ट ऑब्जेक्टचा आहे ना स्क्रीनशॉट घ्यायचा होता. डायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके वेट. डायरेक्ट ऑब्जेक्ट चालेल. पुढे एक्झाम्पल आलेले आहेत, पाहू आपण तिथे, किंवा नंतर मी एक्झाम्पल मध्ये सांगेल, कारण 2-3 स्लाइड आपल्याला पाठीमागे जावे लागेल, त्याच्यासाठी वेळ लागेल. आपल्याला पुढचा एक टॉपिक कव्हर करायचा आहे, तो पाहूयात. सांगतो मी तुला, परत सांगतो. आणि क्लास रेग्युलर जॉईन करतो. आजच जॉईन केलास 2-4 महिन्यामध्ये. नेक्स्ट. The teacher explained the student a complex explaining thing आहे. आणि टू whom कोणाला? द स्टुडंट. त्याला तुम्ही त्या इनडायरेक्ट ऑब्जेक्टला तिथं क्वेश्चन सुद्धा करू शकता. टू whom, फॉर whom, टू व्हॉट, फॉर व्हॉट. हे 4 शब्द तुम्हाला लक्षामध्ये ठेवावे लागतील आणि त्याच्यावरती तुम्हाला ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट फाइंड आउट करता येतं. लक्षात घ्या. नेक्स्ट वन, चिल्ड्रन. He bought his sister a thoughtful gift. He bought his sister a thoughtful gift. His sister indirect object. आणि आर्या, हिज सिस्टर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्या पुढचं जे आहे ते डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. लक्षात ठेव. अ थॉटफुल गिफ्ट. इथंच तू एक्झाम्पल क्लिअर करू शकतीस, मागलचे एक्झाम्पल पाहण्यापेक्षा. Yes, sir. इथंच क्लिअर होत आहेत सगळ्या गोष्टी. They offered the guests. Offered. ऑफर करतो आपण some food. Yes ना. Some refreshing drinks. The guests म्हणजे कोणाला देतोय तो? The guest. त्याच्यामुळे the guest. To whom? The guest. And that guest is the indirect object. And some refreshing drinks. That is the direct object. Next one. He told his friends. आता टोल्ड म्हणजे सांगणे. आता आपण मित्र काय सांगत नाही, लक्षात. कारण सांगण्याची काय आहे, गोष्ट कोणती सांगण्याची आहे? अन इंटरेस्टिंग स्टोरी. हेच आपण सांगू शकतो. हिज फ्रेंड नाही सांगता येत. त्याच्यामुळे अन इंटरेस्टिंग स्टोरी, इट इज रिसिव्हिंग द ऍक्शन ऑफ द वर्ब.
विच वर्ब टोल्ड. टोल्डचे ऍक्शन कोण शब्द किंवा कोणते शब्द ऍक्शन रिसिव्ह करतायत अन इंटरेस्टिंग स्टोरी. आणि कोणाला सांगितली टू हुम हिज फ्रेंड्स. त्याच्यामुळे हिज फ्रेंड्स इज द इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इट इज द इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. दॅट्स इट. नेक्स्ट वन. She sent us a heartfelt message. सेंड म्हणजे पाठवणे. काय? अ heartfelt message. हो, ते पाठवू शकतो. त्याच्यामुळे a heartfelt message is the direct object and us is the indirect object. Us is the indirect object. बऱ्याच मुलांना हे माहिती नसेल डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट का आहे, कशामुळे म्हणतो याला. She read us a captivating novel. She read us a captivating novel. Yes, म्हणजे रीड करतो. काय रीड करतो? अ कॅप्टिवेटिंग नॉवल. तुम्ही म्हणाल की सर अ कॅप्टिवेटिंग थोडंच रीड करतो सर आपण, पण तो शब्द कोणासाठी आलेला आहे तिथे? नॉव्हल साठी आलेला आहे. आणि नॉव्हलचं ते ऍडजेक्टिव्ह आहे, कॅप्टिवेटिंग नॉव्हल. यस, त्याच्यामुळे अ कॅप्टिवेटिंग नॉव्हल इज द डायरेक्ट ऑब्जेक्ट अँड अस इज द इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. परमनंटली लक्षात ठेवा. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता, पण सेंटेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि इंग्लिश मधलं कोणतंही सेंटेन्स पाहिल्याच्या नंतर त्याच्यातलं डिरेक्ट ऑब्जेक्ट इनडिरेक्ट ऑब्जेक्ट तुम्हाला कम्प्लिटली सांगता आलं पाहिजे. कम्प्लिटली सांगता आलं पाहिजे. आणि आता आपण पुढच्या टॉपिक कडे जातोय. हा पॅसेज मी आज ग्रुपवर पाठवला होता. हा पॅसेजच नाही तर मी प्रत्येक दिवशी तुम्हाला पॅसेज देणार आहे, कारण आपल्या इंग्लिश ऑलिम्पियाड एक्झाम मध्ये एक पॅसेज आलेलाच असतो आणि त्या पॅसेज वरती 5 क्वेश्चन्स असतात. लक्षात घ्या. हाऊ मेनी क्वेश्चन्स? 5 क्वेश्चन्स विल कम. तर हा पॅसेज मला तुमच्यापैकी कोण चांगल्या पद्धतीनं मोठ्या आवाजात रीड करून दाखवेल? दामोदर. The forest. Once upon a time, there was a beautiful forest. In the forest, there were three princesses. They were called Sam, Vic, and Liana. They loved to go into the forest and play there. They would bring home many stones and flowers for their mother. The trees were their friends and they would watch them play the whole day long. The sun would shine brightly not only in the forest but in their village too. One day something different happened. The sun didn't shine. There was a strong wind and it rained the whole day. The princesses could not go to the forest and they hated it. They waited for the next day, the next day, the day after, the day after, and for many days it rained and rained. The princesses complained to their mother. They were lonely without the trees and animal friends from the forest. Their mother told them to smile and not to complain. She said that if the wind gods were to hear the princesses complaining, then they might take the sun away. Each of the princesses listened to their mother and began to do something indoors. Sam drew a beautiful design. Vic sang songs. Liana danced. The next morning, their mother woke them up and asked them to open their bedroom windows. They cried out with joy as they saw the sun shining brightly and knew that they could go to beautiful forest
व्हेरी नाईस. दामोदरने रीड करून दाखवलेला आहे. पॅसेज सगळ्यांच्या समोर आहे, ग्रुपवर देखील आहे. तुम्हाला हा पॅसेज नोटबुक मध्ये Sir, I was just वन टाइम लिहून